उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। भडगाव तालुक्यातील कसगाव येथे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे मतदान केंद्रावर लोकसभा मतदारसंघ निवडणूकसाठी सोमवार 13 मे रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांनी, तरुण वर्ग व महिलांचा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले। कसगाव मतदान केंद्रावर दुपारी 1 वाजेपर्यंत 28% मतदान झाले होते। उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडपामध्ये पिण्याचे पाणी, मतदार सहाय्यता केंद्र, आरोग्य संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र यांसह सर्व प्रकारच्या परिपूर्ण सेवा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। मतदारांनी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्साहात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याने महिला, तरुण वर्ग, वयोवृद्ध लोकांनी देखील मतदान प्रक्रियेत आपला सहभाग मोठ्या उत्साहाने नोंदवला असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले। लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। जागर जनस्थानसाठी आमीन पिंजारी, कसगाव तालुका, भडगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिकमध्ये शुक्रवार दिनांक 10 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। अचानक आलेल्या पावसाने शहरवासियांची धावपळ उडाली। वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शहरात 5 ते 6 ठिकाणी वृक्ष कोसळले। सिन्नर व कळवण तालुक्यातही जोरदार पाऊस झाला, तर चांदवडला वीज कोसळून गाय दगावली। राज्याच्या विविध भागात 2 दिवसांपासून थैमान घालणाऱ्या अवकाळीने नाशिकमध्ये हजेरी लावली आहे। दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारी 3ला अचानक जोरदार वारे सुटले, तसेच आकाशात काळे ढग देखील दाटून आले। अंबड, सिडको, पाथडी फाटा आदी भागात सायंकाळी 4च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली। वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही भागात वृक्ष उन्मळून पडले होते, तर पावसाच्या आगमनामुळे हवेतील उष्मा कमी होण्यास मदत झाली। त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी बत्तीगुल झाली, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसलाय। शहरात सायंकाळी 5:30 पर्यंत 1.4 मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली। जिल्ह्याच्या ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले। चांदवडमध्ये पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कानमांडळे गावात 10 ते 12 घरांचे अंशतः नुकसान झाले, तर कळवण तालुक्यातही पावसाचा जोर अधिक होता। सिन्नर शहर व परिसराला अवकाळीने दणका दिला। बेमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसण्याची भीती आहे। कांदा, भाजीपाला, टोमॅटोसह अन्य पिकांना धोका निर्माण होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात जळगाव वगळता उर्वरित 4ही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे। यावेळी 40 ते 50 किमी प्रतिवेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक राहील असा अंदाज वर्तवला जातोय। जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। चाळीसगाव येथे महात्मा बसवेश्वर विचार मंच आणि लिंगायत सेवा संघाच्या वतीने तिथीनुसार महात्मा बसवेश्वरांची जयंती हिरापूर रोड लगत असलेल्या शिव शिवाजी महादेव मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सुमार भारतीय इतिहासामध्ये तथागत गौतम बुद्धांनंतर जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देऊन समाजातील अनिष्ट प्रथा, जातीभेद, कर्मकांड यांच्यावर 12व्या शतकात आसूड ओढणाऱ्या आणि पुरुषसत्ताक सांस्कृतिक स्त्री पुरुष भेदाभेद न मानत सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची आज 919वी जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी लिंगायत गवळी समाजातील श्रेष्ठ कारभारी अण्णाप्पा चिपडे, कमलाकर औशीकर, महादू मामा चिपडे, बाळासाहेब लंगोटे, भागवत उदीकर यांच्यासह किशोरभाऊ झारखंडे,
भागवत उदीकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे किशोर भाऊ झारखंडे यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली। त्यानंतर महात्मा बसवेश्वर विचार मंचाचे अध्यक्ष विजय गवळी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा जागर करत उपस्थितांचे आभार मानले। भारतीय इतिहासात तथागत गौतम बुद्धांनंतर अखंड जगाला विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे, जातीअंताची लढाई लढणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची आज 893वी जयंती वीरशैव लिंगायत गवळी समाज साजरा करत आहे। त्याबद्दल मी सर्व समाजाला व सर्व समतावादी विचाराच्या कार्यकर्त्यांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि शरणुशरणार्थी करतो। जागर जनस्थानसाठी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। पद्मालय टूर्स अँड ट्रॅव्हल्स झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ धुळे येथे प्रतिबंधित संशयित HTBT बोगस कापूस बियाण्यांची 400 पाकिटे जप्त करण्यात कृषी विभागाच्या पथकाला यश आले। नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 12 मे 2024 रोजी ही कारवाई करण्यात आली आहे। मोहन वाघ यांनी दिलेल्या सूचनेनुसार सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे तसेच विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक नितेंद्र पानपाटील, कृषी अधिकारी पंचायत समिती धुळे अभय कोर यांच्या पथकानं पहाटे 5 वाजेपासून पावत ठेवून खासगी प्रवासी वाहतूक बसने आलेल्या 400 पाकिटे ताब्यात घेण्यात आली आहे। शहर पोलीस ठाणे धुळे येथे श्री अरुण तायडे यांनी संशयित अशोकभाई ट्रान्सपोर्ट कंपनी यांच्या विरोधामध्ये बियाणे कायदा 1966, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे कैलास शिरसाट तसेच कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांनी मार्गदर्शन केले। हा सापळा यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक नितीन मासोळे, मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले। प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिलाय। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। महायुतीच्या सरकारने 2 वर्षात समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी झपाट्याने निर्णय घेतले। त्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार असून आम्ही फक्त फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत नाही तर त्यांच्यात जाऊन कामं करतो, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली। गेल्या 2 वर्षात महायुतीने सिंचनाच्या 122 योजनांना मंजुरी दिली। महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेची व्याप्ती 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात तब्बल 8 लाख कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या विचारांचे सरकार असेल तर प्रश्न लवकर सुटतात म्हणून हेमंत गोडसे यांना साथ देण्याचे आवाहन नाशिकमधील व्यावसायिक संघटना, धार्मिक व सामाजिक संघटनांना केले। शहरातील बांधकाम, वास्तुविशारद, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक यांसारख्या विविध 56 संस्थांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवार दिनांक 12 रोजी मनोहर गार्डनमध्ये संवाद साधला। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुहास कांदे, भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल डिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, प्रसिद्ध उद्योजक जितू ठक्कर, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींचे प्रश्न प्रथमतः जाणून घेतले। मुख्यमंत्री म्हणाले की लवकरच नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत राज्य सरकारची बैठक होणार आहे। या बैठकीत विविध संघटनांना सहभागी करून घेतले जाईल। बांधकाम व्यावसायिकांचा मूळ प्रश्न असलेल्या इमारत पुनर्विकासाबाबत ठाणे आणि नाशिक यांच्यातील भेदभाव नष्ट करण्यात येईल। नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग नसून संपूर्ण महाराष्ट्राचा जीवनमार्ग ठरणार आहे। या महामार्गालगत 18 ठिकाणी विविध प्रकारचे उद्योग उभारण्याचा मानस आहे। शेतकऱ्यांसाठीही या मार्गावरून शेतमालाची वाहतूक करता येईल। वेअरहाऊसच्या उभारणीतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जाईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे। जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज,
जागर जनस्थान। चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तसेच मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं असं यावेळी त्यांनी सांगितलंय। आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलंय की आपल्या देशाची लोकशाही सुदृढ व्हावी यासाठी देव देश धर्म वाचवा यासाठी आपण मतदान हक्क बजवावा। त्यांनी यासाठी आपण मतदान हक्क बजवावा। तसेच जळगाव तालुक्यामध्ये देखील मतदानाला चांगला प्रतिसाद मिळालाय। ठिकाणी प्रत्येक मतदानाचा हक्क बजावलेला आहे। खरं तर मी या माध्यमातून तमाम जनतेला देखील आवाहन करतो की मी आपल्या देशाची ही लोकशाही सुदृढ राहावी यासाठी मीही मतदान केलं। देव देश धर्म वाचवावा यासाठी आपण देखील सगळ्यांनी मतदान करावं एवढंच मी या निमित्ताने सांगेन। आता उन्मेष पाटील यांनी आरोप केलेला आहे की भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। करण पवार यांचा विजय जवळ दिसून येत आहे, त्यामुळे त्यांनी आरोप केलेला आहे की हिंगोणे गावामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याला दमदाटी केलेली आहे। असं आहे की त्यांना आता पराभव दिसतोय जवळ। आमच्या पायाखालची वाळू सरकायचा प्रश्न येतोच कुठे। आता त्यांच्या आरोपाला काही फार महत्त्व देण्याची गरज नाही। काहीतरी चर्चेत राहण्यासाठी म्हणून ते काहीतरी आरोप करतात। हिंगोण्याचा विषय तर मला माहिती नाही, मी तिथं मतदानाला अजून म्हणजे मतदान माझं तिथं नाहीच आहे, त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टीकडे फार लक्ष देण्याची गरज नाही। ते लोकांचं एक लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे, फार दुसरं काही नाही। बचत गटाच्या महिलांना दम देऊन त्या ठिकाणी पैसे वाटायला लावले जाते असं म्हणता येते गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार। सकाळच्या गोळ्या त्यांनी घेतलेल्या नसतील, आज गोळ्या घेतल्यावर ते असं म्हणणार नाही अरे त्या माझ्या आपल्या माता भगिनी आहे। एखादी महिला तिचा हक्क बजावते, जर तुम्ही पैसे वाटते असा जर आरोप करत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही समस्त महिलांना बदनाम करताय। हे अशा पद्धतीने बदनाम करणं योग्य नाही आणि मतपेटीतनं तुम्हाला याच्यातनं उत्तर मिळतील। रात्री कर्तव्यावर असलेल्या एका निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे, हार्ट अटॅकने मृत्यू झालेला असे माहिती मिळते, परंतु त्यांनी त्या चौकशीची मागणी केली त्या मृत्यूची। झालं पाहिजे, जर काय असेल समजा एखादी घटना घडली असेल, एखाद्याचा मृत्यू झाला असेल, तो रात्री घडलेला मृत्यू तो कशामुळे झाला काय झाला चौकशीची मागणी करणं योग्य आहे आणि मी त्याची चौकशी करायला लावतो, त्याला काय अडचण। असं म्हणताय की गिरीश महाजन यांनी किती प्रयत्न केला तरी त्यांचा पराभव अटळ आहे, लोकांचा उद्रेक वाढलेला आहे असं म्हणताय ना। 4 तारखेला भेटू, उन्मेष पाटीलला समजेल काय राहतं राजकारण। भाजपाच्या जीवावर, कार्यकर्त्याच्या जीवावर, नेत्याच्या जीवावर होऊन गेलं, कुत्र विचारणार नाही 4 तारखेनंतर। माझा शब्द लक्षात ठेवा, बघा तुम्ही निकाल लागल्यावर काय घडतं। जागर जनस्थानसाठी सोजलाल हडपे, चाळीसगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। महाराष्ट्रातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई चालक, SRPF, तुरुंग शिपाई आदी पदांकरिता एकूण 17,471 जागांची भरती होणार आहे। त्यासाठी राज्यातील 17,76,000 बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत। हे अर्ज करणाऱ्यात 41% अधिक उच्च शिक्षित आहेत। त्यामध्ये अगदी MBA, BTech, अभियंता, डॉक्टर आदी पदव्या मिळवलेल्या सुद्धा आहेत। याचाच अर्थ एका जागेसाठी 102 उमेदवारांची परीक्षा होणार आहे। हे एक ताजं उदाहरण आहे। बेरोजगारीचे हे भयानक वास्तव सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे। भारतात 83% तरुण बेरोजगार आहेत असे आंतरराष्ट्रीय अहवालांनी सुद्धा सांगितले आहेत। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाल्यानंतरच्या 18व्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे। स्वातंत्र्यानंतर बेरोजगारीचा एवढा मोठा दर असून सुद्धा गेली 10 वर्षे सत्तेवर असलेल्या सरकारकडून वाढत्या बेरोजगारीबाबत प्रचारांमध्ये चकार शब्द काढला जात नाही। ही अतिशय गंभीर बाब आहे। भारतीय अर्थव्यवस्थेचे आक्रमण कसे वाढत आहे याची चर्चा सातत्याने केली जाते, पण त्याच वेळी बेरोजगारीचा आकडा किती वाढत आहे याकडे डोळेझाक केली जाते आहे। मुळात विकास कुणाचा आणि कशासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे। जॉबलेस नव्हे तर जॉब लॉस विकास हा शेवटी भकास मार्गावरचा विकास असतो। एकीकडे काम करू शकणाऱ्यांना नोकऱ्या नाहीत, तर दुसरीकडे कामावर असलेल्या कामगारांचे हक्क डावलले जात आहेत। हजारो नव्हे तर लाखो लघु उद्योग बंद पडले आहेत। अर्धवेळ व पूर्णवेळ बेरोजगारांची पातळी वाढली आहे।
अन्नधान्याऐवजी अगदी पैसे देणारी पिके वाढल्यामुळे ही रोजगार निर्मिती घडली आहे. विकासाच्या महामार्गाचे स्वप्न बघत असताना शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, बेरोजगारी आणि आत्महत्या हे दुष्टचक्र वास्तवात आकारले जात आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मतदार राजाने जागरूक राहून मतदान करायला हवे. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. समाजाला सर्व पक्षांनी उल्लू बनवण्याचे काम केले आहे असं जळगाव जिल्हा लोकसभा अपक्ष उमेदवार अब्दुल शकूर देशपांडे यांनी आरोप केलाय. मी अब्दुल शकूर देशपांडे हा अपक्ष उमेदवार. टाई ही माझी निशाणी आहे. मी सर्व अल्पसंख्याक समाजाला आवाहन करतो की मला जास्तीत जास्त भरघोस वोटाने निवडून द्या. मला जास्तीत जास्त प्रमाणे तुम्ही मतदान करा आणि आमच्यावरती विश्वास दाखवा. आतापर्यंत अल्पसंख्याक समाजाला प्रत्येक पक्षाकडून हा फक्त आणि फक्त धोकाच मिळालेला आहे. कृपया करून आपण कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि यांच्या भूलथापांना बळी पडू नका, हेच मी जाहीर. चाळीसगाव जळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणार, मुस्लिम समाजाला सक्षम बनवणार असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. तसेच आजपर्यंत समाजाला सर्व पक्षांनी उल्लू बनवण्याचं काम केलंय असं जळगाव जिल्हा लोकसभा अपक्ष उमेदवार अब्दुल शकूर देशपांडे यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना खंत व्यक्त केली आहे. तसेच आम्ही आणि आमचे संघटना समाजाच्या आणि इतर घटकांमध्ये महत्त्वाची काम करत आहे, लोकसभा निवडणूक लढवत आहे, त्यामुळे समाजाला सत्संग बनवायचं काम हे भविष्यात केलं जाईल असं देखील देशपांडे यांनी यावेळी सांगितलंय. जर निवडून आले तर भविष्यातील आपली कामकाजाची पद्धत. मी महाराष्ट्रात, मी जळगावात जर निवडून आलो साहेब, तर मला सर्वात पहिले शिक्षणाचा विषय पाहायचा आहे. महानगरपालिकेच्या शाळा आणि जिल्हा परिषदच्या शाळा ह्या फार फार कंडिशन खराब झालेली आहे. मी सर्वात पहिले शिक्षणावरती आणि नंतर आरोग्यावरती पूर्ण लक्ष देतो. बरं सर, आता मुस्लिम समाज आर्थिक बराचसा काहीतरी सक्षम होतोय, काही शैक्षणिक मध्ये मागासलेला आहे, तर याबद्दल आपली भविष्यात काम करण्याचे विचार काय? मुस्लिम समाजात जास्त करून ड्रॉप आउट होणारे विद्यार्थी हे 12वी नंतर म्हणजे हायर एज्युकेशन नंतरचेच भेटतील तुम्हाला, आणि मुली ह्या 10वी नंतरच भेटत आहेत. मी माझ्या परीने हे करेल की कमीत कमी प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना त्यांना त्या फॅसिलिटीसाठी पूर्ण त्यांना जे आर्थिक त्यांची दुर्बलता आहे ती दूर करण्यात यावी. त्यांना शिक्षणासाठी पैसे वगैरे किंवा त्यांना जे आपली हे भेटतात वगैरे भेटतात ती त्यांना देण्यात यावी आणि ती त्यांच्यासाठी मी आणण्याचा प्रयत्न करीन. बरी महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार किती उभे? आमच्या संघटनेतर्फे मी एक उभा आहे आणि मुंबईला एक उभा आहे. म्हणजे महाराष्ट्रात आपण 2 जागा लढवतो. 2 जागा आम्ही लढवतो. बरं, कुठल्या तरी राज्य पक्षाशी हो का केंद्रीय पक्षाशी त्याच्याशी संयुक्तिक तुमची युती व्हावं असं बोलणं वगैरे झालेलं होतं का? आमचं कोणत्याही पक्षाशी बोलणं वगैरे झालं नव्हतं. माझ्या पर्सनल लेवलवरती मी 2-3 पक्षांना अटॅच केलं होतं आणि आमच्या अध्यक्षांमार्फत ही 1-2 पक्षांना आम्ही अप्रोच केलं होतं, परंतु व्यवस्थित काही व्यवस्थापन झाल्यामुळे आम्ही ते करू शकतो. बरं, आता तुम्ही चाळीसगावी आलेले आहात. बरोबर. मग इथे तुमची काही कार्यकर्त्यांची टीम वगैरे अस्तित्वात आहे का? जळगाव जिल्ह्यात आमच्या महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषद या संघटनेत जळगाव जिल्ह्यातून 2000 हे सदस्य आहेत. जळगाव शहरात, चाळीसगाव शहरात आमचे काही सदस्य आहेत, काही पदाधिकारी पण आहेत.
बरं, आज रोजी तुम्ही जी पत्रकार परिषद घेता चाळीसगाव, आता ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर तर तुम्ही जनसामान्यांपर्यंत जाणारच आहात. मग विशेष करून मुस्लिम वर्ग तुमच्यासाठी आकर्षित व्हावं यामुळे तुम्ही कामकाजाची भूमिका काय राहणार? मी मुस्लिम समाजासाठी 2 विषयावरती हमखास मी मार्गदर्शन करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे एक, आमच्या मुस्लिम युवकांना रोजगार नाहीये, त्या रोजगारासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नेहमी. आणि दुसरी गोष्ट, आमच्या मुस्लिम समाजाला नेहमी अल्पसंख्याकचा जो शिक्षणाचा 5% जो आरक्षण आहे तो दिला गेला नाही. आम्ही त्या अपेक्षेने मुस्लिम समाजाजवळ जाऊ की आपल्याला तो आरक्षण पाहिजे आणि आपण त्या विषयावरती काम केले पाहिजे. बरं, आता ही बातमी व्हायरल झाल्यानंतर जाहीर पाठिंबा आम्ही त्यांना यासाठी देणार नाही साहेब की फक्त आम्हाला आश्वासनच आतापर्यंत देण्यात आलेले आहे. आतापर्यंत आम्हाला प्रत्येक पक्षाने फक्त आणि फक्त उल्लू बनवलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो. आणि त्यांनी फक्त जाहीर आश्वासन, आम्ही त्याच्यावरती थांबणार नाही. कारण आम्हाला बऱ्याचशा पक्षांनी फक्त आश्वासन देऊन आतापर्यंत बरेचसे आमचे प्रश्न ते प्रलंबित ठेवलेले आहे. आणि ते प्रश्न याच्यासाठीच प्रलंबित ठेवलेले आहेत कारण आम्ही त्यांच्याकडे जसं दावणीला बांधलेला जनावर असतो तसं त्यांच्याकडे राहतो आणि ते आमचे फक्त ओट घेण्यासाठीच मर्यादित राहतो. बरं, काही अंशी आमच्या समाजातील विद्यार्थ्यांना काही गर्भ श्रीमंत लोकांकडून त्यांना भेटतं, परंतु गव्हर्नमेंटने जेवढं सपोर्ट करायला पाहिजे ते आज नाहीये. जर गव्हर्नमेंटने याच्यावरती प्रॉपर त्यांना सपोर्ट दिला असता तर आज मुस्लिम समाजातील युवक आणि युवती ह्या मेन स्ट्रीम मध्ये आल्या असत्या आणि समाजाच्या सोबत एकत्र चाललेले असते. बरं सर, आता इथे बरेच मुस्लिम समाज सर्वपक्षीय कार्यकर्ते मला भेटलेला आहे, सहकार्य भेटलेलं आहे. माझे बरेचसे जे पदाधिकारी आहेत यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला लेटर पाठवलेलं आहे आणि प्रदेश अध्यक्षांच्या आमच्या सूचना केल्या आहेत पूर्ण कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या की आपल्याला हे. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नाशिक रोड बिटको चौकातील प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज विविध पक्षांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मंचावर माजी मंत्री बबनराव घोलप, विजय करंजकर, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, आमदार सरोजा हिरे, निवृत्ती अरिंगळे, प्रताप मेहरोलिया, शशीबाई उन्होणे, शांताराम घंटे, हरीश भडांगे, महायुतीच्या घटक पक्षांचे माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, कोमल मेहरोलिया, अशोक सातभाई, सनी सुनील वाघ, नैना सुनील वाघ, संजय भालेराव, समीर शेख, भारत निकम, पंडित आवारे, अंबादास पगारे, जयश्री नितीन खरजुल, ज्योती खोले, शरद मोरेसर तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी नितीन खरजुल, श्याम पठारे, साहेबराव खरजुल, श्याम गोहाड, विक्रम कदम, माधुरी पालवे, मंदा फड, तनुजा भोईर तसेच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे नेते, नाशिक रोडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनुभवी असलेले खासदार हेमंत गोडसे यांच्या विजयाचा विश्वास करत खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी करून संसदेत पाठवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे असं आवाहन देखील उपस्थितांना केलं आहे. की मोदीजींचं आणि आपणचं हात बळकट करण्यासाठी आपल्याला धनुष्यबाणाला निवडून देणं आहे, परंतु फक्त मुद्दा तोच नाही आहे. आपण बघता गेल्या 10 वर्षापासून जे काम भारतात चालू आहे तर 11 नंबरची अर्थव्यवस्था ही 5 नंबरला आली आहे. जेव्हापासून मोदीजी पंतप्रधान झाले आतंकवाद संपुष्टात आलाय. एकही बॉम्बस्फोट आज भारतात होत नाही. तर पूर्वी बघितलं असतं आपण दर 2 महिन्याला कुठे ना कुठे बॉम्बस्फोट व्हायचे, दंगली व्हायच्या. आता त्या गोष्टी बंद झाल्यात की इंजिन पण इथं जोरात आहे, ड्रायव्हर पण खूप आहे. परंतु भाऊ मी पण इंजिनमध्ये होतो पण तेव्हा दिशा चुकलेली होती, आत्ताची खरी दिशा मिळाली आहे. त्याच्यामुळे खऱ्या खुऱ्या विजयाच्या दिशेने इंजिनाची वाटचाल आहे. व्यवस्थित ट्रॅकवर इंजिन आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचं मार्गदर्शन घेतल्यामुळे इंजिनसुद्धा व्यवस्थित रेल्वे स्टेशनवर पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यात मी आमच्या विजयप्पांचे आभार मानतो की त्यांनी गेल्या 2-3 वर्षापासून खूप मेहनत केली, खूप प्रयत्न केले. जनता त्यांच्याबरोबर होती. परंतु जे काही वरिष्ठ असतात त्यांच्या मर्जीमुळे ज्या काही गोष्टी घडतात
त्याचं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं कसं नुकसान होतं, सर्वसामान्यांच्या भावना न जाणून घेता जर एखादी गोष्ट केली त्याचं जनमानसावर काय परिणाम होतो ते विजयाप्पांनी घेतलेल्या मेळाव्यात दिसून आलं. कारण हेमंत आप्पाचं लीड आता भरपूर वाढेल आणि ते भूतो ना भविष्यात असं लीड घेऊन निवडूनच येतील. शिवजयंती दिल्लीत साजरी करणारा एकमेव खासदार आणि पहिला खासदार म्हणून हे पण हेमंत आप्पाचं लौकिक आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जर आपण निवडून नाही दिलं तर महाराष्ट्रात कुठेतरी ही कमी जाणवेल. ज्यांनी महाराष्ट्राचं नाव दिल्लीत उज्ज्वल केलं, शिवजयंती चालू केली, त्या हेमंत आप्पांना आपल्याला महाराजांच्या जयंतीला परत पुढच्या वर्षी पाठवायचंय. निवडणुकीत 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी हेमंत आप्पांना दिल्लीत पाठवावं, एक राष्ट्रकार्य समजून या गोष्टीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की हेमंत आप्पांना जास्तीत जास्त लीड देऊन दिल्लीला पाठवा. उमेदवार 1 लाख मताचं लीड घेऊन येतील. सिन्नरचे उमेदवार 1 लाख मताचं लीड घेऊन येतील महाराज. आता हे नाशिक तालुक्याचे उमेदवार आहे, 13 लाख मतं आहे. याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा आहे. हे नाशिक तालुक्याचे उमेदवार आहे, 13 लाख मतं आहे. किती मतांचं लीड घेऊन येतील याच्यापेक्षा जास्त बोलायची काही गरज नाही आहे. या ठिकाणी 100 नगरसेवक एक बाजूला आहे महानगरामध्ये. राहुल भाऊ 100 नगरसेवक आहे. हे सगळे नगरसेवक आपण तुमच्यासारखे सगळे कातून भिडल्यावर काय कमी पडणार आहे आपल्याला? नगरसेवक नगरसेविका सगळ्यांनी फक्त कंबर कसून भिडा. तुम्ही सगळे भिडले ना काय म्हणजे फार त्याचं वाटोळं करून टाकू. इकडून ते घाटाच्या वरतून इकडे दुडगुडू करत येणार पण नाही. गेले 10 वर्ष हेमंत आप्पाच्या माध्यमातून जसं आता राहुल भाऊंनी सांगितलं की 1200 कोटी रुपये. राहुल भाऊ खरं सांगतो की गुलाबनानांनी जेवढे पैसे नाही आणले तेवढे त्या बापूने आणले होते आणि जे बापूने पैसे नाही आणले तेवढे ते आपल्या अहिरताईने आणले होते. मलाही अभिमान वाटतो. म्हणजे केल्यावरती सांगितलेला माणूस बरा. मी हे सांगतो आज नगरसेवक सुद्धा आपल्या प्रभागाच्या विकासासाठी बऱ्याच मोठमोठ्या फायली फिरवतात, इकडे तिकडे फिरवतात. काय करायला लागतं? आज या भागाचा विकास जर आपल्याला करायचा असेल, या शहराचा विकास, या शहराची गरिमा जर आपल्याला वाढायची असेल तर ह्या शहराशी नाळ जोडलेली व्यक्तीच ह्या शहराचा विकास करू शकते, ह्या शहराची गरिमा वाढू शकते. हे सगळे जर एक संघ असतील, हे सगळे आज या शहरामध्ये 5 आमदार आहेत बाजूला, 5 आमदार आहे. तो 6वा पण आहे नाना असं काठावर येईल तो पण येईल. म्हणजे साईची 6 आमदार एक बाजूला होती. मी इकडे आलो म्हणजे काय हौसने नाही आलो. तुम्हाला सगळ्यांना सांगतो इकडे आलो हौसने नाही आलो. माझा घात केला, त्यांचा घात केल्याशिवाय मी राहत नाही. तो विजय करंजकर हे ध्यानात ठेवा. मी पण खमकाय लढणार आहे, लढून पाडणार आहे आणि तुम्हाला ते करून दाखवाल. प्रताप तू इंजिन पाहिलंय, तू कमळ पाहिलंय, तू शिवसेना पाहिली आहे, सगळ्यांचे गुण अंगीकारले. आता मला तसे गुण अंगीकारायला लावू नको. इकडे आलोय ठीक आहे इथपर्यंत. नाना काल पण सांगितलं सगळ्यात, तुम्हाला कोणाला जर काही म्हणायचं असेल, तुमच्यात जर हिंमत असेल म्हणा विजय करंजकरला गद्दार. साल्यांना तुमच्या नावाची पाठी पुसल्याशिवाय राहणार नाही. तो विजय करंजकर मला कोणी गद्दार म्हणू शकत नाही. करा प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रभाग सांभाळा, प्रत्येक आमदाराने प्रत्येकाचा मतदारसंघ सांभाळा आणि प्रत्येकाच्या भागातून लीड कसं जास्तीत जास्त वाढेल याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुम्ही कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यामध्ये 2 दिवस प्रचार बंद म्हणजे आपल्याकडे 8च दिवस शिल्लक आणि आपल्याकडे फौजफाटा भरपूर मोठा आहे. परंतु हा फौजफाटा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांपर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराबद्दल माहिती देणं, निशाणी माहिती देणं. हे रुटीन कार्यकर्ते इथं बसलेले सर्व मुरब्बी कार्यकर्ते. मी भाषण करावं मग त्यांनी ऐकावं आणि मग ते अंमलात आणावं असं काही नाही. अनेक निवडणुका पाहिलेले सगळे कार्यकर्ते आहे. तेव्हा आपण जिद्दीनं कामाला लागा. एवढंच सांगतो की मी 40 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे. मी अनेक खासदार पाहिले, आले गेले, बाहेरचे पाहिले. परंतु खासदार म्हटल्यानंतर 6 विधानसभा मतदारसंघाला सांभाळणारा एक लोकप्रतिनिधी असतो आणि बऱ्यापैकी खासदाराला कोणी चांगलं म्हणत नाही. परंतु एक अपवाद आहे की गेले 10 वर्ष आप्पाच्या बरोबर मी आहे. अतिशय उत्कृष्ट काम करणारा खासदार, अतिशय काळजीनं काम करणारा खासदार. मी अनेक वेळा जेव्हा दिल्लीला असतो, मी जर माझ्या रूममधून त्याच्या रूममध्ये 8ला गेलो तर खासदार नसतो. तरी आप्पा कुठे गेला तर ते म्हणतात की कुठल्या तरी मिनिस्टरची अपॉइंटमेंट होती, तिथे गेले 8लाच. म्हणजे एवढी काळजी घेणारे खासदार आमदार मी कधी पाहिले नाही. आणि कामामध्ये सुद्धा त्याची इतकी रुची असते की म्हणजे ज्याचं काम आहे तो असेल नसेल तरी ते काम करणं हे मी जवळून पाहिलेलं आहे. अनेक वेळा अनेक प्रसंग मी डोळ्यापुढे पाहिलेत. मोठमोठे कामं आणले, विजन चांगलं आहे आणि म्हणून आपला खासदार कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मताने निवडून येणारच आहे. आप्पांनी खरंच शिक्कामोर्तब केलं आप्पाच्या एंट्रीने. आप्पा मी जेव्हा माझी एंट्री आप्पाच्या आधी झाली होती, आप्पा एक दिवस रागून माझ्याकडे आले, मला खूप रागवले. मी काहीच बोललो नाही कारण मला माहिती होतं एक दिवस असा येईल की मी नुसतं पाहत राहील. आप्पा आमच्या जोडीला आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये काम झालं. मी इथेही 5 आमदार एका विधानसभेचे आमदार एका बाजूला आहे. अतिशय चांगली लढत आपली होणार आहे. फक्त काळजीनं काम करा एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.
जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील गोविंदनगर येथे असलेल्या बोगद्यांच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे पिकअप चालकाची चारचाकी थेट बोगद्यात मधोमध जाऊन अडकली. दिनांक 11 मे रोजी रात्री 11च्या सुमारास ही घटना निदर्शनास आली आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागामध्ये आज पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे झाडे सुद्धा रस्त्यात पडली, त्यामुळे रहदारीत खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. गोविंदनगर भागातील बोगद्यामध्ये पिकअप चालकाला बोगद्याची उंची लक्षात न आल्यामुळे त्याने भरधाव वेगाने चारचाकी चालवून बोगद्यामध्ये नेली. त्यामुळे मधोमध पिकअप चारचाकी अडकल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसून वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ही वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे. संदीप नवसे, जागर जनस्थान, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.